संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामांची पाहणी करून पुरातत्व विभाग व संबंधित कंत्राटदारांनी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण करवीत अशा सूचना यावेळी दिल्या। तसेच सुरू असलेल्या कामांना उपलब्ध निधीची माहिती घेऊन उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तत्काळ निधीची उपलब्धता शासन स्तरावरून तत्काळ येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री खांडेकर, तहसीलदार सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी दिली। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।